नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक धनंजय भाट, पलूस शिक्षण प्रसारक मंडळाचे कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय पलूस मराठी विभाग. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या मराठी BA भाग 3च्या अभ्यासक्रमात आपण अभ्यासपत्रिका क्रमांक 7ची चर्चा करतोय आणि यात साहित्याचं जे स्वरूप आहे हे जाणून घ्यायचा आपण प्रयत्न करतोय आणि त्यातनं साहित्य कशाला म्हणायचं नेमकेपणानं असं काही सांगता येत नाही, तरी सुद्धा जे प्रयत्न झालेत आपल्याकडे आणि पाश्चात्य साहित्य विचारामध्ये त्या संदर्भातली माहिती आपण घेत आहोत. यातली आपण सध्या जी विचार करत होतो मागच्या आपण तासामध्ये विचार केला तो पाश्चात्य साहित्य मीमांसकात, आणि पाश्चात्य साहित्य मीमांसक जे आहेत त्यात आपण वर्ड्सवर्थ आणि कोर्टहोफ यांनी जी मतं मांडलेली आहेत त्या संदर्भात विचार केला. तर त्यानंतर आपण मॅथ्यू अर्नॉल्ड आणि कार्लाइल जे आहेत त्यांच्या संदर्भात आजच्या तासाला आपण विचार करणार आहोत. मॅथ्यू अर्नॉल्ड यांनी काव्याच्या संदर्भात विचार मांडताना आपलं मत व्यक्त करताना म्हटलंय, द मोस्ट डिलाइटफुल अँड परफेक्ट फॉर्म ऑफ अटरन्स दॅट ह्युमन वर्ड कॅन रीच. म्हणजे मानवी शब्दशक्तीचा अत्यंत निर्दोष आणि आल्हाददायक असा उद्गार म्हणजे काव्य ही भूमिका त्यांनी आपल्याला घेतलेली दिसते. म्हणजे इथे त्यांनी म्हटलेलं आहे की विचार आणि भावना या व्याख्येमध्ये दोन गोष्टी येतात, त्या अंतर्भूत आहेत की मानवी मनातील जे विचार आणि भावना आहेत यांच्या अभिव्यक्तीचा मानवी शब्दांना शक्य असलेला आनंददायक आणि उत्कट प्रकार म्हणजे काव्य. म्हणजे ही अभिव्यक्ती होत असते आणि ही अभिव्यक्ती शब्दांच्या द्वारे होते. या शब्दांच्या द्वारे ती होत असताना ती अभिव्यक्ती आल्हाददायक सुद्धा असते, म्हणजे आनंद देणारी अशी भूमिका त्यांनी घेतलेली आपल्याला दिसते. आता या व्याख्येवरती जर आपण नजर टाकली तर एक गोष्ट म्हणजे काव्याचं वैशिष्ट्य आपल्याला लक्षात येईल की इथे अर्नोल्ड सुद्धा शब्दार्थाचं जे आविष्करण आहे त्याला महत्त्व देताना दिसतो. आणि हा आविष्कार कसा आहे, निर्दोष आणि सौंदर्ययुक्त पाहिजे. म्हणजे त्याला अपेक्षित काय आहे की हा आविष्कार निर्दोष आणि सौंदर्ययुक्त असावा. आता इकडे जर आपण विचार केला तर ही व्याख्या आपल्याकडच्या जगन्नाथ पंडिताच्या व्याख्येजवळ जाते. म्हणजे जगन्नाथांनी पण शब्दार्थाला महत्व देताना शब्दार्थ कसे असायचे तर शब्दार्थ रमणीयार्थ प्रतिपादक हा काव्यम असं म्हणलं. जे शब्दार्थ रमणीय अर्थाचं प्रतिपादन करतात असे शब्दार्थ म्हणजे काव्य होय, असं त्यांनी जगन्नाथांनी म्हटले. तीच भूमिका इथे साधारणपणे अर्नोल्डची पण दिसते. विचार आणि भावना यांची अभिव्यक्ती करणे, लक्षात घ्या, विचार आणि भावना यांची अभिव्यक्ती करणे हेच मानवी शब्दशक्तीचं वैशिष्ट्य आहे. आपल्याला जी शब्दांची ताकद आहे माणसाकडं, त्या शब्दशक्तीचे ताकद किंवा वैशिष्ट्य काय आहे तर त्याच्या मनातल्या भावना आणि विचारांची अभिव्यक्ती करणं. आणि म्हणून ही व्याख्या
महत्वाची वाटते. आता इथे थोडंसं जर लक्ष दिलं तर या व्याख्येत सुद्धा आर्नॉल्ड शब्दार्थांना जर महत्व द्यायला लागला तर काव्याच्या बाह्य अंगाचाच विचार करतोय असं वाटतं. अंतरंगाचा काही विचार होतोय असं काही दिसत नाही. विषयापेक्षा तो विषय सांगण्याची जी पद्धती आहे म्हणजे अभिव्यक्ती, तो विषय सांगण्याची जी पद्धती आहे ती त्याला तो महत्व देताना दिसतो. तर आर्नॉल्डची ही एक व्याख्या आपल्याला लक्षात येईल. जसं त्याने इथे मोस्ट डिलाइटफुल अँड परफेक्ट फॉर्म ऑफ अटरन्स दॅट ह्युमन वर्ड कॅन, मानवी शब्दांना महत्व दिलं, तसं आर्नॉल्डनी साहित्याच्या संदर्भात आणखी एक विचार मांडलेला आपल्याला दिसतो. तो म्हणजे लिटरेचर इज द क्रिटिसिझम ऑफ लाईफ, असं त्याचं क्रिटिसिझमवरती एक निबंध आहे, एसे. त्यामध्ये साहित्याचं काम काय आहे तर साहित्य हे काय करतं तर क्रिटिक, जीवनाची टीका, जीवन भाष्य करतं, अशी भूमिका त्यांनी घेतलेली आपल्याला दिसते. लिटरेचर इज क्रिटिसिझम ऑफ लाईफ. आणि ह्या क्रिटिसिझम ऑफ लाईफ म्हणताना साहित्य म्हणजे जीवन भाषा आहे किंवा जीवनावरची संस्कृती टीका आहे. म्हणजे साहित्यानं किंवा काव्यानं आपल्याला माणसाला त्याच्या जीवनाचा अर्थ लावून दाखवला पाहिजे, ही भूमिका त्याने त्या भूमिकेतनं हा विचार मांडलेला दिसतो. म्हणजे तो म्हणतो की कवी आपल्या काव्यातून जीवनासंबंधीचं एक विशिष्ट तत्व सांगतो, जीवनाचा अर्थ सांगतो, जीवनासंबंधी मार्गदर्शन करतो, जीवन कसे असावे ते सांगतो, तसेच जीवन कशासाठी व कसे जगावे हे सुद्धा त्यातनं कळतं. म्हणजे ही कवी ज्यावेळेला काही सांगत असतो, साहित्यातनं काही मांडणी करत असतो, तर त्यावेळेला असे जीवनाचे अनेक संदर्भ तो तिथे लावत असतो. मानवी जीवनात जे जे घडतं त्या घटनांचे 7 पडसाद जे आहेत ते साहित्यात उमटत असतात. किंबहुना साहित्य हा जीवनाचा आरसा आहे असं म्हटलं जातं. हे आपल्याला आपण लक्षात घेऊया की साहित्य हे एक प्रकारे जीवनाचा आरसा आहे, जीवनाचं भाष्य आहे. आणि त्यामुळं व्यक्तीच्या जीवनात ज्या काही आपल्या प्रत्येकाच्या जीवनात घटना घडतात त्या घटनांचंच भाष्य, त्या घटनेवरतीच भाष्य लेखक साहित्यिक करत असतो. अर्थात हे लेखक आणि रसिक हे दोघी त्यावेळेला एका समान पातळीवर आली की त्यांना त्याची अनुभूती मिळते. म्हणजे लेखकानं ज्या विचाराने ते मांडलेले आहेत त्या विचाराच्या पातळीवरती रसिक पण आला पाहिजे. मग त्याला लेखकानं जी जीवनविषयक त्याचं जे चिंतन आहे, मनन आहे ते तो लक्षात घेऊ शकतो. तर इथे ही भूमिका ही महत्वाची आहे की आपल्याला एखादं काव्य समजून घ्यायचं असेल, त्यातली लाईफ फिलॉसॉफी, जीवनविषयक तत्वज्ञान जर जाणून घ्यायचं असेल तर आपल्याला त्या पातळीवरती यावं लागतं. आपल्या जीवनातील एखाद्या घटनेशी समांतर जाणारा अनुभव हा आपलाच अनुभव आहे असं त्यावेळेला रसिकाला वाटलं पाहिजे. म्हणून साहित्य हे जीवन भाष्य आहे असं म्हटलं जातं. म्हणजे तो लेखकानं घेतलेला अनुभव असला तरी ज्याला रसिक वाचतो त्याला त्या रसिकाच्या मनात सुद्धा अरे हे आपलाच अनुभव आहे अशी भावना तयार होते. मानवी जीवनाचा अर्थ लावून दाखवण्याचा प्रयत्न साहित्याने करावा किंवा ते साहित्यातनं होत असो हे इथं अर्थ सूचित झालेला आपण लक्षात घ्यावं. म्हणजे केवळ लिटरेचर क्रिटिसिझम ऑफ लाईफ, जीवनाचं ते भाष्य आहे किंवा संस्कृती टीका आहे एवढं म्हणून तिथे अपेक्षित नाही, तर
हे काम आहे साहित्याचं, की त्यांनी जीवनाचा अर्थ लावावा. आता लेखक किंवा कवी जो असतो तो आपण म्हणजे द्रष्टा असतो म्हणले, जे जे न देखे रवी ते ते देखे कवी, असे एक म्हण आपण बोलत असतो व्यवहारात. तर ही म्हणजे तो द्रष्टा आहे, त्याला पलीकड खूप दूरचं तो अनुभव विश्व उभं करू शकतो. तर त्यामुळं जीवनाचे जे संदर्भ आहेत ते आपल्याला त्याच्याकडनं जेवढे चांगल्या पद्धतीने समोर येतात तेवढे इतरत्र येताना दिसत नाहीत. आता उदाहरणार्थ घ्यायचं झालं तर व्यासमुनींनी रचलेलं महाभारत, वाल्मिकींनी रचलेलं रामायण घ्या. तर ह्या हे केवळ पुराण ग्रंथ आहेत म्हणून न बघता त्याच्यामध्ये ज्या व्यक्ती आल्या, ते जे अनुभव आलेत ते सगळे मानवी जीवनाशी निगडीत आहेत. मानवी मनाचे विविध नमुने आपल्याला त्यामध्ये दिसतात. खरोखरच जीवन काय असतं, काय आहे याचे किंवा ते कसं असावं, आदर्श जीवन कसं असतं याविषयीचं मार्गदर्शन करणारे हे ग्रंथ आहेत. सुष्ट दुष्ट प्रवृत्त्यांचा संघर्ष आहेच, सुष्ट आणि दुष्ट प्रवृत्तीमधला संघर्ष तर आहे, सत्य असत्याचा संघर्ष आहेच, हिंसा अहिंसेचा संघर्ष आहेच. पण त्यातनं आदर्श काय घ्यायचा हे आपल्याला या साहित्यातनं समोर येतं. त्याचप्रमाणे जर बघितलं तर आपलं जे संत वाङ्मय आहे, ज्ञानेश्वर, तुकाराम, एकनाथ यांनी लिहिलेलं, किंवा जे पाश्चात्य सुद्धा लेखक आहेत, शेक्सपियर आहे, बर्नार्ड शॉ आहे, टॉल्स्टॉय आहे, तर ही सॉक्रेटिस सारखी मंडळी ही जीवनाविषयी चिंतन करताना दिसतात. आणि या जीवनाविषयीचं तत्वज्ञान त्यांनी वेळोवेळी आपल्या साहित्यातनं मांडलेलं दिसतं. तर मॅथ्यू आर्नॉल्ड ची आपण अशा ह्या 2 व्याख्या आपण लक्षात घेतल्या तर द मोस्ट डिलाइटफुल अँड परफेक्ट फॉर्म ऑफ अटरन्स दॅट ह्युमन वर्ड कॅन रीच, आणि दुसरी लिटरेचर इज क्रिटिसिझम ऑफ लाईफ. साहित्य हे जीवन भाषा असतं. तर या 2 व्याख्येतनं आर्नॉल्डची किंवा एक पाश्चात्यांचं साहित्यविषयक दृष्टिकोनात जीवनाविषयीच्या चिंतनाला कसं महत्त्व आलेलं आहे त्याविषयीचा विचारही इथे लक्षात येतो. कार्लाइल जो आहे पुढची व्याख्या, ती कार्लाइलची पोएट्री इज म्युझिकल थॉट असं म्हटलेलं आहे. आता ह्याच्या अगोदर एक म्हणजे आपल्याला इथे भरपूर जणांच्या व्याख्या आहेत. हॅझलिट आहे, जॉन्सन आहे, रस्किन आहे, एडगर ॲलन पो आहे, कोलरिजची व्याख्या आहे की ज्यामध्ये शब्दांच्या लयबद्ध मांडणीला महत्त्व दिलेलं आहे. द बेस्ट वर्ड इन द बेस्ट ऑर्डर. किंवा ॲलन पोची जी व्याख्या आहे, पोएट्री इज रिदमिक क्रिएशन ऑफ ब्युटी. किंवा जॉन्सनची जी व्याख्या आहे त्यामध्ये जॉन्सन म्हणतो की पोएट्री इज मेट्रिकल कंपोजिशन, आणि कार्लाइल म्हणतो पोएट्री इज मेट्रिकल थॉट, म्हणजे लयबद्ध विचार म्हणजे काव्य. आता लयबद्ध म्हणजे आता म्युझिकल हा शब्द जर बघितला तर प्रत्यक्ष तो संगीताशी निगडीत आला, म्हणजे संगीतमय जे विचार आहेत ते म्हणजे काव्य असंही म्हणता येतं. लयबद्ध किंवा संगीतमय विचार म्हणजे काव्य. आता ह्या व्याख्येत लयबद्धतेचा
विचार करूनही व्याख्या केलेली दिसते. आणि लयबद्धता हा काव्याचा एक गुण, जसं भावना, विचार, बुद्धी, कल्पना, आविष्कार, शैली किंवा स्टाईल ही जशी अंग आहेत, तसं काव्याचं लयबद्धता हे एक अंग. एक नाद निर्माण होतो, लय निर्माण होते, ते गावंसं वाटतं. आणि हे गावंसं वाटणं याचा विचार आपल्याला या व्याख्येमध्ये केलेला दिसतो. आता इथे अभ्यासक्रमामध्ये एवढाच एक आपल्याला विचार करायचा आहे, पण तुम्ही माहितीसाठी आणि हे जे मी नावं आता घेतली होती, कार्लाइल घ्या, हॅझलिट घ्या, मॅथ्यू आर्नॉल्डची जी दुसरी व्याख्या सांगितली, खूप सुंदर अशी ती आहे, क्रिटिसिझम ऑफ लाईफ वगैरे संदर्भात देखील आपण माहिती घेणं गरजेचं आहे. रस्किनची व्याख्या. तर यातनं आपल्याला एकूणच पाश्चात्यांकडे जो विचार झालेला आहे तो लक्षात घ्यायचा आहे. आणि या भागामध्ये आपण मॅथ्यू आर्नॉल्ड आणि कार्लाइल यांचा विचार केला. मित्रांनो, आतापर्यंतचे जे आपले वेब व्याख्यानं साहित्याच्या स्वरूपावरती झाली, यामध्ये एक मुख्य उद्देश होता, तो म्हणजे साहित्य म्हणजे काय आणि साहित्याचं स्वरूप उलगडून दाखवताना भारतीय साहित्य मीमांसकांनी आणि पाश्चात्य साहित्य मीमांसकांनी केलेल्या साहित्याच्या व्याख्या याचा विचार करणं हे याला आपण प्राधान्य होतं. आणि त्या दृष्टीनं आपण या भागामध्ये आतापर्यंतच्या हे दोन्हीही मुद्दे आपण पाहिलेले आहेत. आता समारोप म्हणून या मुद्द्यांचा एकंदरीत पाश्चात्य साहित्य मीमांसक असू दे किंवा पाश्चात्य साहित्य मीमांसकांनी आता आपण जी ह्या 4 व्याख्या पाहिल्या त्यामध्ये बघितलं की काहींनी कल्पनेला महत्त्व दिलं, काहींनी भावनेला महत्त्व दिलं, काहींनी विचाराला महत्त्व दिलं, काहींनी लयबद्धतेला महत्त्व दिलं. म्हणजे पाश्चात्य साहित्यशास्त्रज्ञ देखील काव्याचं बाह्यरूप आणि त्याचा अंतरंग याचा विचार करताना दिसतात. पण तोही विचार असा एक समग्र येत नाही, सुटा सुटा येतो. म्हणजे एकेका अंगाचा विचार प्रत्येक जण करतो. त्यामुळं दोन्ही काव्याचा बाह्यांगाने अंतरंग काय असतं असं उलगडून दाखवणारी व्याख्या आपल्याला इथे काही उपलब्ध होत नाही. म्हणजे हे काहीशी अपूर्णता असली तरी वर्ड्सवर्थची व्याख्या, आर्नोल्डची व्याख्या ह्या आपल्याला मान्य कराव्या लागतात. आणि त्यातून आपल्याकडे जी व्याख्या केल्या गेल्या त्याचाही विचार इथं करता येतो. आता एक गोष्ट आपल्या लक्षात आली की साहित्याची किंवा काव्याची नेमकी व्याख्या करता येणं हे अवघड आहे. म्हणजे ही गोष्ट तर लक्षात आली, तरी सुद्धा भारतीय आणि पाश्चात्य विचारवंतांनी रसिकाला आल्हाद देणारे तेच काव्य किंवा साहित्य असं मत व्यक्त केलंय. जे रसिकाला आल्हाद देतं, आनंद देतं, त्याला काव्य म्हणावं. ही भूमिका आपण जर घेतली तर साहित्य नेहमी आनंददायक असतं, रसिकाला आल्हाद देतं आणि त्यालाच आपण काव्य किंवा साहित्य म्हणावं. ही भूमिका इथे आपण मान्य करू शकतो. तर मित्रांनो, ही जी चर्चा झाली ती आपल्याला नक्कीच आपल्याला लक्षात आली असेल, आपल्याला ती समजली असेल आणि अशी समजली असेल अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि पुढच्या भागामध्ये मग आपण जो उर्वरित आपले जे 3 मुद्दे आहेत त्याकडे आपण असंच माहिती घेत पुढे जाणार आहोत. तर इथे आपण थांबूया इथवर आणि धन्यवाद.